आता ऐकूया फक्त आपल्या मनाचं. बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र. नाशिक शहर व जवळपास असलेल्या परिसरातील मुस्लिम धर्मीयांचे दफनविधी करण्यासाठी खडकाळी येथील शहरातील मुख्य कब्रस्थानांपैकी एक असलेले रसूलबाग कब्रस्थानची अत्यंत दुरावस्था झाल्याची व ठिकठिकाणी केर कचरा पसरल्याचे न्यूज फर्स्ट महाराष्ट्राच्या बातमीद्वारे समोर आल्याने खडकाळी परिसरातील तरुणांनी स्वतः या कब्रस्थानातील केर कचरा, प्लास्टिक व पालापाचोळा इत्यादींची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. या नवीन वर्षात दर आठवड्याला किमान 1 ते 2 दिवस काही तासांसाठी श्रमदान करण्याचे ठरवले व त्यानुसार खडकाळी परिसरातील हनीफ सय्यद, मोईन शेख, मुजम्मिल शेख व न्यूज फर्स्टचे रेहान खान यांनी या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला कब्रस्तान परिसरात सर्वत्र पसरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल इत्यादी गोळा करण्यात आले. कचऱ्याने भरलेल्या डब्याची घाण काढून त्यांची साफसफाई करण्यात आली व काही कबरीवरील झुडपे देखील काढण्यात आले. तसेच धार्मिक फोटो फ्रेम, पुस्तके, प्लास्टिक इत्यादींना वेगळे करून संकलित करण्यात आले. विभागीय अधिकारी श्री राजाराम जाधव यांना संपर्क केले असता त्यांनी त्वरित घंटागाडी उपलब्ध करून दिली व मनपा कर्मचाऱ्यांनी तो उचलून नेला. कब्रस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या पूर्वजांच्या कबरीवर फुलांची चादर, फुले अर्पण करतात. तसेच फातिहा पठणसाठी मोठ्या संख्येने नागरिक येथे येतात. या ठिकाणी फुले अर्पण केल्यानंतर अनेकदा आपल्याबरोबर आणलेली प्लास्टिक पिशवी व इतर साहित्य तसेच टाकून जातात व काही नागरिक धार्मिक फोटो, पुस्तके इत्यादींची अवहेलना होऊ नये यासाठी ते कब्रस्तानमध्ये ठेवून जातात व त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरते. या ठिकाणी केर कचरा टाकण्यासाठी डबे ठेवण्यात आलेले आहेत व धार्मिक वस्तू ठेवण्यासाठी देखील जागा केलेली आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी कृपया यांचा वापर करावा अशी विनंती या तरुणांच्या वतीने करण्यात आली आहे. न्यूज फर्स्ट महाराष्ट्रासाठी रेहान खान, नाशिक. अपडेट बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला प्रेस करा आणि बघत रहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र. न्यूज फर्स्ट महाराष्ट्र.